छावा भाग 124. निळोपंत आणि प्रल्हादपंत राजांच्या भेटीस आले. पोटशुळाची व्यथा सुमार होताच निळोपंत प्रल्हाद निराजींच्यासह वानापूर येथे इंग्रज वकील रिचर्ड स्टॅनले याच्याशी बोलणी करून आले होते. स्टॅनलेशी झाल्या बोलण्याचा तपशील राजांना देत निळोपंत म्हणाले, आपले सुभेदार टोपीकर व्यापाऱ्यांकडून कर घेतात अशी तक्रार हा इंग्रज वकील करतोय महाराज. जकाती पोटीचे आहेत ते कर पेशवे, नेहमीचीच आहेत ही त्यांची तक्रार. जी, आम्ही गोऱ्या वकिलास त्याची समज दिली आहे. या भीतीनं ते जादा वखारी घालायला तयार नाहीत आणि खुल्या व्यापारावरचे कर द्यायला कुरकुरतात. पण वरून काहीतरी कानपिचकी आलेली दिसते. भाषा नरमाईची वाटली वकिलाची. काय शेवट झाला तुमच्या बोलण्याचा पेशवे? टोपीकरांनी आपला वकील मुंबईला ठेवून घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांचाही एक वकील आपल्याकडे राहील. पंतांनी प्रल्हाद निराजींच्याकडे बघत जाब दिला, आता न्यायाधीशांना टोपीकर दरबारात गुंतवून नाही भागायचं. कुणी दुसरी आसामी पाठवा पेशवे मुंबईला. काय प्रल्हादपंत? राजांनी न्यायाधीशांचा सल्ला विचारला. जशी आज्ञा. नवी माणसं तयार झाली पाहिजेत हे जिबीत. प्रल्हादपंतांना आपले वकील म्हणून झालेले मागील वेळचे हाल राजांना पसंत पडले नसावेत की काय अशी शंका आली. आम्ही गोऱ्यांच्या वकिलाकडे 2 बंदुकांची मागणी घातली. त्यानं ती मान्य केली आहे स्वामी, पेशवे उजळचर्येने म्हणाले. बंदुका देतीलच ते निळोपंत. सिद्धी मोगलांना ते पाठीशी घालतात त्याचं काय? राजांनी मूळ धरले. हबशांना टोपीकरांनी हाकललंच आहे. हबशी आता आपल्या समुद्रपट्टीत फिरतो ते उंदेरीतून, असं इंग्रज वकिलांचं म्हणणं आहे. मोगली आरमारालाही त्यांनी सक्त ताकीद अलीकडे दिली आहे. बराच वेळ प्रल्हादपंत काही बोलत नाहीत हे ध्यानी आल्याने राजांनी त्यांना विचारले, न्यायाधीश बोलत नाहीत ते? तब्येत? जी, तसं काही नाही, बरे आहोत आम्ही. त्यांच्या घशाला हे बोलताना कोरड पडली. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या फडफडल्या. दोघेही मुजरे देत निघून गेले. विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याचा आलेला खलिता घेऊन खंडोजी बल्लाळ राजांच्या भेटीस आले. मामला कारीच्या सर्जेराव जेध्यांचा होता. कारीच्या जेधे घराण्याने दौलतीची कान्होजी जेध्यांपासून सेवा केलेली होती. औरंग दक्षिणेत उतरला आणि जेध्यांच्या बुद्धीने पलट खाल्ली. भाऊबंदकीने मने पोखरली. सर्जेराव जेध्यांचा भाऊ शिवाजी जेधे मोगलांना मिळाला. त्याने सर्जेरावांची गुरेढोरे वळवून नेली. त्यांचा मुलूख तसनस केला. हा कथला वास्तविक स्वराज्यातला. पण सर्जेरावांनीही मोगलांचीच पाठ धरली. शिरवळच्या मोगली अधिकाऱ्याकडे विचित्रगडचा हवालदार संताजी निंबाळकर याला मध्यस्थ घालून आपली भाऊबंदकीची बाब सोडवून घ्यायची खूप कोशिश केली. राजांच्या कानी जेध्यांचा हा सगळा करिणा आला होता. संताजी निंबाळकरांचा सर्जेरावांची सफाई देणारा खलिता खंडोजी वाचू लागले. आम्ही राजमान्य स्वामींच्या पायी एकनिष्ठच आहोत. स्वामी कृपाळू होऊन आमचे देशमुखी वतन अभयपत्र देऊन स्वाधीन करतील तर निष्ठेने सेवा करू. शब्दांगणिक जेध्यांचा दुटप्पीपणा ऐकून महाराजांच्या कपाळीची शीर थडथडू लागली. सरसर पायफेर घेत ते म्हणाले, चिटणीस, कलम दास्तान घ्या. आम्ही सांगू तो मजकूर शब्दभर रेखून तातडीनं पाठवा. खंडोजी कलमी सेवेवर बसले. समोर सर्जेराव जेधेच असल्यागत महाराज मजकूर सांगू लागले. तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्दा सांगून पाठविला की आपला भाऊ शिवाजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास गेला. त्याने आपली गुरेढोरे वळवून नेली. पुढे आपणास बरे पाहणार नाही. याबद्दल आपण उठून शिरवळास आलो आहे. ऐसी आपण राजमान्य स्वामींच्या पायाजवळी एकनिष्ठच आहे. त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले आहे.
तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करिता स्वामींचे अन्न बहुत दिवस भक्षिले. त्याचे सार्थक केलेत की स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून 2 दिवसांचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेत. तुमचा भाऊ गनिमाकडे गेला तो बरे पाहिना ऐसे होते तरी तुम्ही हुजूर यावे होते, म्हणजे तुमचा एतबार व एकनिष्ठता कळो येती. ते केले नाही तरी बरीच गोष्ट जाहली. या उपरेही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखेच राहणे. तुमचा हिसाब तो काय? या क्षणी स्वामी आज्ञा करीतात तरी गनिमा देखील तुम्हास कापून काढवीतच आहेत हे बरे समजणे. एकनिष्ठेने स्वामींचे पायाजवळी वर्तावे असे असेल तरी जो राबता करणे तो हुजूर लेहून पाठवावा. हुजुरातीखेरीज दुसरी याकडे एकंदर राबता न करणे. तुमचे जवळ एकनिष्ठताच आहे ऐसे स्वामीस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करतील, तेनेप्रमाणे वर्तणूक करणे. खंडोजींनी खलित्यावर वाळूची चिमट शिवरून तो थैली बंद केला. पेशव्यांनी खानदेशात धरणगावच्या वखारी लुटल्याची पलटी म्हणून मुंबईच्या टोपीकरांनी आपलं धोरण बदललं आहे स्वामी. खंडोजींनी दुसरी बाब पुढे घेतली. बदलाचं धोरण काय आहे खंडोजी? राजे त्रस्त झाले. आपला समुद्रपट्टीचा मुलूख मारण्याचा ते यत्न करत आहेत, पण आपले सारंग डोळ्यात तेल घालून जागते आहेत. राजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. चेऊलच्या खबरा आहेत. हबशांनी चेऊल जागजागी जेर केला आहे. थोरल्या स्वामींच्या निर्वाणाची व्यथा दवा देऊन बरी करणाऱ्या पिलाजी न्हाव्याचा मुलगा बजाजी यानं हबशांच्या उंदेरी बेटावर जोरावारीचा हमला केला. त्यामुळे चिडून हबशी चौलात मेळानं घुसले आहेत. कित्येक चौलकरांची कापाकापी केली त्यांनी. खबर सांगताना खंडोजी आणि ती ऐकताना महाराज पिळवटून निघाले. राजांच्या मनी आबासाहेबांचे अखेरचे बोल थडथडत फिरले. जंजिरा उंदेरीवर हबशी पाय ठेवून आहे. गलबदात लादून हबशांनी पसार केलेल्या मुंबईत कामी आलेल्या सारंग सिद्धी मिश्रीची नेकमुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागली. जंजिरा खाडीच भरून काढण्यासाठी स्वतः केलेल्या जिद्दी यत्नांची सय मनात फडफडून गेली. हबशी, दौलतीच्या पदरास कुरतडणारा उंदीर. समर्थांच्या चाफळ मठाच्या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यांच्याकडून भरमसाठ कर घेतले जात होते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी धर्मखात्याच्या मोरेश्वर पंडितांना त्यांच्या चिटणीसासह याद घेतले. पंडित, चाफळ मठाची कोण तक्रार? राजांनी मोरेश्वरांना जाब विचारला. जी, मठाच्या निगराणीची बाब काही मार्गी लागत नाही. उद्धव गोसावी मनमाना कारभार करतात. त्यांच्या चिथावणीनं दिवाणी लोक व्यापार उदिमासाठी येणाऱ्या लोकांकडून भरपेट कर घेतात. मोरेश्वरांनी चाफळची हालहवाल सांगितली. ती सांगताना समर्थांमागे मठाच्या होणाऱ्या आबदांनी त्यांचेही मन व्याकुळले. राजे चिंतागत झाले. चिटणीसांकडे बघत म्हणाले, कलम घ्या. कराडचे देशाधिकारी रंगो विश्वनाथ आणि साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांना ताकीदपत्र द्या. राजे धर्म खात्याच्या चिटणीसांना ताकीदपत्राचा मजकूर सांगू लागले. चाफळ श्री रघुनाथ यात्रेचे नंदादीप लिहिणार व अपराध यांचे वेतनाची मोहीम सादर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऐवज पाववत नाही. सिंगणवाडी येथे सारे ऐवजाची वरात बिलाकसूर पावावी. दिवाणी लोक वाणियांजवळ उचापती करतात ते धास्तीने यात्रा मोडू पाहते. ऐसे सहसा न करणे. दिवाकर गोसावी हस्ते पूर्वीप्रमाणे महोत्सव चालवावा. उद्धव गोसावी यास मध्येच कथले करावयास संबंध नाही. शहापूर येथे हनुमंताचे देवालय आहे. ते उत्पन्न वाहगावचा कृष्णाजी पाटील व पुजारी भक्षतो. तर बरजोद ताकीद करणे आणि पाटलाने खादले ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावियास पावते करणे. मठाच्या बारीक सारीक बाबींचा निवाडा राजांनी सांगितला. त्यांचे मन मात्र समर्थांच्या आठवणीत गुंतून गेले. गेली 3-4 वर्षे झालेल्या फौजांच्या धावणींनी जागजागची शिवारे उजाड झाली होती.
त्यातच नुकतेच दुष्काळी साल साठून गेले होते. गावोगावचे कुणबी हवालदिल झाले होते. त्यांना धीर दिलासा देऊन रानेतवानी करणे भाग होते. फौजा घोड्यांच्या खुरांनी आणि शिवारांच्या पोटाने धावतात हे जाणलेल्या राजांनी सुरनीस शंकराजींना सदरेवर घेऊन मुलुखभरच्या सुभेदारांना आज्ञापत्र देण्यास सांगितले. जागजागच्या वतनी देशमुखांनी मशागत व लागवडीसाठी कुणब्यांना पाठबळ द्यावे. विजापूरभोवती चौटाप दौडणाऱ्या हंबीररावांचे स्वारामागून स्वार येत होते. कुमक धाडावी. नागोजी बल्लाळांना त्यासाठी याद घेऊन राजांनी फौजबंदीने विजापूरचे रोखे त्यांना पाठवून दिले. बहिर्जी नाईक रामघाटात झालेल्या हातघाईची खबर देऊन गेल्यापासून महाराज संत्रस्त झाले होते. कुडाळचे खेमसावंत फिरंग्यांना मिळाले होते. त्यांच्या मदतीने गोव्यालगतचा प्रदेश लुटत होते. त्यांना सोंद्याचा रामदळवी 15,000च्या फौजेने हातभार लावित होता. कारवार जाळत लुटत होता. या बंडखोरांना खीळ घालावी म्हणून रामचंद्रपंत आणि धर्माजी नागनाथ आटापिटा करीत होते. पण एवढी आदिलशाहीला राजे कुमक करीत होते तरी त्यांचाच सालार सर्जा खान याने रामघाटात 6,000 हशमांचा तळ टाकून रामचंद्रपंत आणि धर्माजी यांना रोखून धरले होते. हत्ती घोडे टाकून त्यांना पिछाट घ्यायला लावले होते. या घटनांचे साफ कारण होते. आदिलशाहीला राजांची कुमक घ्यायची होती. देसाई दळवींच्या मार्फतीने मिळेल तेवढा कोकणपट्टीचा मुलूख मारून विजापूरचा खजिना भरायचा होता. कसेही करून औरंगच्या रेट्यापुढे तगायचे होते. कोकणातील देसाई दळव्यांचा उपद्रव कसा वारावा या विचारात असतानाच प्रल्हाद निराजी राजांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर विठोजी बापूजी व गोविंद नारायण या चेऊळच्या 2 आसामी होत्या. त्यांनी राजांना रिवाज दिला. या उभयतांवर मोठा अन्याय झाला आहे स्वामी. सूर्याजी विसाजी प्रभू याने या गरिबांकडून जोरावारीने खतपत्र करून घेतले आहे. यांचा जमीन जुमला जुलमाने खादला आहे. प्रल्हादपंतांनी सगळा कथला सांगितला. विठोजी आणि गोविंद हात जोडून वाकून एकसारखे गयावया करू लागले. मायबाप, न्याय द्या आम्हास, वाऱ्यावर सोडू नका. न्यायाधीश, चौलास देशाधिकारी कोण? राजांनी पंतांकडे तपास घेतला. जी, एसाजी अनंत. त्यांना तातडीनं आज्ञापत्र द्या. या बाबांच्याकडून बळजोरने करवून घेतलेले खतपत्र रद्दबादल ठरवावे. ज्यांच्या काळात हे खतपत्र झाले ते पूर्वील देशाधिकारी कोण? हरी शिवदेव महाराज. प्रल्हादपंतांना राजे एवढ्या मुळापर्यंत जातील याचा अंदाजच नव्हता. त्यास एक सक्त समज द्या न्यायाधीश. विठोजी बापूजी व गोविंद नारायण हुजूर आले आहेत. खतपत्राचा मामला जुलूम कानी आला. तुम्ही सुभेदार, तमाशा पाहता, वरतून सूर्याजीची कोशिश करता. यावरून तुमची कारकुनी कळो आली. जोरावारीने एकाचे काढून दुसऱ्याचे घशात घालावे ही कोण दिवाणी चाकरी? संतप्त राजांनी हरिशिवदेवना काय समज द्यावी हे प्रल्हादपंतांना सांगितले. इकडे आपल्या अश्राप रयतेला वाजवी न्याय मिळावा यासाठी राजे तिळतिळ तुटत होते. त्यावेळी सोलापूरच्या औरंगजेबाच्या प्रचंड तळावर घडणारा प्रसंग तुळजापूरची भवानी तिकडे पाझरत्या डोळ्यांनी बघत होती. आणि नुसतीच बघत होती. रेशमी तणावांनी पेललेला औरंगजेबाचा आलिशान शामियाना हिवाळी वाऱ्यावर लहरत होता. चांद ताऱ्याचे हिरवे निशाण त्यावर फडफडत होते. 60,000 फौजी तळाच्या राहुट्या जागजागी पडल्या होत्या. शाही शामियान्याच्या बाहेर नगारा, झेंडा, पोहच्यांचे तबक हे सामान हारीने मांडले होते. हत्यारी हशम एका हत्ती भोवतीकडे धरून पहारा देत होते. साखळदंड वाजवीत चित्कारत तो हत्ती डुलत होता. शामियानात मोहम्मद आझम, मुइझुद्दीन, बेदार बख्त, रणमस्त खान अशा खाशा आसामी कदमावर नजर लावून खड्या होत्या. उंची आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या डाव्या हाताशी मौलवींचे पथक बसले होते. 40-50 घोडेस्वारांच्या दुडक्या पथकातून 2 अरबी उमद्या घोड्यांवर मांड घेतलेले खासे स्वार शामियान्याजवळ आले.
पहारेकऱ्यांनी त्यांना तस्लीम दिली. दोघेही आत शिरले. दोघांनी बादशहाला तिवार कुर्निसात केला. त्यातील तरण्या बांड उंच आसामीला बुढा औरंगजेब बारकाईने निरखत होता. दुसरा वृद्ध वयस्क इसम पुढे झाला. त्याने आपल्या जिल्हे सुबहानीच्या उजव्या हाताशी असलेले तबक उचलून बादशहासमोर धरले. बादशहाने आपला माळधारी हात तबकाला लावला. तबकधारी होता वजीर असद खान. त्याने तबकातील हिरवीशार खिल्लत उचलून आपल्याबरोबर आलेल्या तरण्या बांड सरदाराच्या खांद्यावर पांघरली. तिच्यावरचा जरीबतू चांदतारा झगमगला. बांड्याने औरंगजेबाला कमरेत झुकत पुन्हा कुर्निसात केला. त्याला पंचहजारी आणि बाहेर मांडलेल्या चीजवस्तू हत्तीसह बक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले. हत्तीने बडा माणूस साखळबंद करून टाकला. तो होता अचलोजी महाडिक, आबासाहेबांच्या जावयाचा भाऊ. अचलोजीच्या कानी आल्या बातमीने घायाळ व्हायलाही राजांना उसंत मिळू नये म्हणून की काय अशी जंजिऱ्याच्या हबशी कासमने पुन्हा उचल खाल्ली. चौल राजापुरात आपले हबशी तांडे घुसवून त्याने निर्दयी कत्तली करविल्या. जंजिरा सोडून दर्यामार्गे तो स्वतःच कल्याणवर चालून आला. दाभोळ बंदरात तर त्याच्या आणि गोविंदजी कान्हो यांच्या आरमारी दर्या भांडणात गोविंदजी मारले गेले. आदिलशाहीचे एक एक मातब्बर ठाणे कोसळत होते. एवढा भक्कम मिर्जेचा भुईकोट पण तोही किल्लेदार असद खानाने रणमस्त आणि रहुल्ला खान यांच्या सुपूर्द केला. मिरज ताब्यात येताच कोल्हापूर पन्हाळा भागात मोगलांच्या हालचाली वाढल्या. एकटे हंबीरराव मावळतीची पन्हाळ्यापासून हुक्केरीपर्यंतची आदिलशाही तुडवीत ती राखण्यासाठी जीवाचे रान करीत होते. लक्ष्मेश्वराच्या रवणगौडा देसायाने मोगलांविरुद्ध चिवट झुंज दिली होती. त्याला इनामपत्र देण्यासाठी राजांनी पेशव्यांना पाचारण केले. आपणाला कशासाठी याद केले आहे याची काहीच कल्पना नसलेले निळोपंत पुण्याहून दामाजींनी कळविलेली बाब पुढे ठेवीत म्हणाले, रहुल्ला आणि रणमस्त खान मिरजेहून पुण्यावर उतरले आहेत महाराज. तिथल्या देशमुख देशपांड्यांना मसलतीत घेऊन फितवण्याचे यत्न चाललेत त्यांचे. असले ऐकून काही वाटावे असे दिवसच राहिले नव्हते. आज राजांना फार जाणवले की कुठून तरी समर्थ मुखातली गोसावी नांदी कानी पडावी. भोवतीच्या यातनांनी मनाची तलखली होत असलेले राजे अंतःपुरी दालनात आले. बराच वेळ ते काही बोलत नाहीत हे जाणवल्याने येसूबाई म्हणाल्या, पाटगावहून मठाचा माणूस आलाय. मौनी बाबांची तब्येत सुमार असल्याचं कळतंय. राजांनी चमकून येसूबाईंच्याकडे बघितले. ते काहीच बोलले नाहीत. या धावपळीच्या काळात मौनी बाबा, मोर्या गोसावी, मल्हार बाबा या कुणाचेच दर्शन घेणेही जमले नव्हते. मन चुटपुटले त्यांचे त्या जाणीवेने. दुहाती बाळराजांचे हात घेऊन राया अंता आले. बाळराजे मासाहेब म्हणत येसूबाईंना बिलगले. मायलेकरांचे रूप बघताना राजांना आपल्या थोरल्या आऊंची सय झाली. सदरेवर आलेल्या राजांना पन्हाळा भागातून आलेला म्हालोजी बाबा घोरपड्यांचा तरणा मुलगा संताजी सामोरा आला. त्याला हंबीररावांनी धाडला होता. नुकतीच पन्हाळ्याजवळ हंबीरराव म्हालोजी यांची रणमस्त व रहुल्ला खान यांच्याशी जोरावारीची हातघाई झाली होती. तिचा वृत्तांत राजांना देऊन संताजी म्हणाला, पार पिटाळल्यात दोन्ही खानं बेळगावच्या बाजूला सरलष्करांनी. बेळगावचा किल्लेदार मुराद खान यास कोट नेटानं झुंजवावा असा थैलीस्वार दिलाय. संताजीच्या उत्साही मुद्रेकडे बघताना आणि त्याने सांगितलेले ऐकताना महाराजांना समाधान वाटले. संताजीच्या जवळ येऊन त्याचा खांदा थोपटीत राजांनी विचारले, कसे आहेत आमचे म्हालोजी बाबा आणि किल्ले पन्हाळा? जी, आबा गेल्यात कापशीला गावाकडं. किल्ला म्हणशिला तर तुर्ताला आम्हाकडंच हाय की. या पाऊसमाऱ्यातच कुडाळच्या निळकंठ नारायणांनी पाठविलेला थैलीस्वार कांबळी खोळ पांघरून रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीत मजकूर होता, मोगली सारंग याकुत खानाचा खैम सावंतास खलिता आहे की पादशहास येऊन मिळावे.
जशी अर्जुनजी अश्लोजी यांची केली तशी हजरत तुमचीही सरफराजी करतील. निळकंठ नारायण कुडाळचा देशाधिकारी होता. मोठ्या हुन्नराने त्याने खेम सावंताशी याकूत खान बांधत असलेल्या संधानाची बित्तम बातमी कळवली होती. शेकोटीतला लाकडी ओंडका धुमसावा तसे राजांचे मन भरून आले होते. एवढा तापवंत सूर्यनारायण पण त्यालाही वाळवी डसावी असे दिवस धरले होते. अनेकविध विचारांनी राजांचे मन भरून आले होते. कसले तरी नाकळते अशुभ भोवती भिरभिरते असे वाटत होते. ते कुणाशीच मनमोकळे बोलत नव्हते. असंख्य गव्यारेड्यांची एकमेकांना माथी थडकावीत तुंबळ टक्कर माजावी तशी त्यांच्या भोसलाई मनात विचारांची प्रचंड खळबळ माजली होती. कुणासच कसं वाटेना हे राज्यश्रींचं म्हणून. का नांगी टाकताहेत सारे औरंगपुढं? औरंगजेब आम्हास आग्र्यास एकदा विचारणारा, खेलोगे हौदा हमारे पहलवान से? कसा दिसत असेल तो या उतारवयात? त्याला होत असेल का आपल्या दूर पडल्या दिल्लीची याद? दिसत असतील कधी आबासाहेबांच्या आमच्या मुद्रा त्याच्या मिटल्या डोळ्यास? येत असेल त्याला आपल्या बापाची, भावाची, विष चारलेल्या मिर्झा राजाची, हिरकणी खाल्लेल्या दिलेरची, कैदेत टाकलेल्या आपल्या मुलांची याद? भाग 124 समाप्त.